ठाण्यातील गावदेवी भाजी मंडई या ठिकाणी काल पहाटे मोठी भीषण आग लागली होती आणि काल या आगीमध्ये पाहिलं गेलं तर एक सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानाचा देखील मृत्यू झाला। पाहिलं गेलं तर दुर्दैवी मृत्यूच्या नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांना महापौरांकडून मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे। मात्र असे असताना या ठिकाणी भाजी मंडईशिवाय अनेक जे ते दुकानं जे ते कपड्यांची असेल, चपलांची असेल, केमिकलची असेल, अशी अनेक दुकानं जे ते थाटली गेली होती। अनधिकृत या ठिकाणी या थाटलेल्या दुकानावरती आता या ठिकाणी आक्षेप गेला आणि राजकीय नेते पुढे आले होते। पाहायला गेलं तर या संदर्भात आता लवकरात लवकर नुकसान भरपाई या लोकांना कधी मिळणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल या ठिकाणी भेट दिली आणि पूर्णतः घटना समजून घेतल्यानंतर जी काय उपाययोजना करावी लागेल त्या संदर्भात आता पाऊल उचलणार आहे आणि नुकसान भरपाई देखील या लोकांना दिली जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। तसेच पाहायला गेलं तर याच भाजी मंडईमध्ये मोठ्या प्रमाणात भीषण आग लागल्यानंतर मोठं नुकसान देखील या ठिकाणी व्यापाऱ्यांचं झालेलं आहे। त्यामुळे 31 मेपर्यंत ही जी भाजी मंडई आहे ती सुसज्ज अशा परिस्थितीत पुन्हा या लोकांना या ठिकाणी व्यापार करण्यासाठी मिळणार असल्याचं देखील ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलेलं आहे। मात्र पाहू शकतो अनेक कपड्यांची दुकानं असतील, भाजी मंडई असेल, अशी विविध दुकानं या ठिकाणी असल्यामुळे मोठी भीषण आग या ठिकाणी पकडली। मात्र 2 मजल्याची इमारत असल्यामुळे खाली तळ मजल्याला मोठ्या प्रमाणात आगीचा तांडव आपल्याला पाहायला मिळाला। 4 ते 5 तास काल या आग विझवण्यासाठी या अग्निशमन दल असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल यांना लागला। मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आगीमुळे व्यापाऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हे 155 जे गाळे आहेत ते पुन्हा आता दुरुस्त करून त्यांना पुन्हा व्यवसाय करण्यासाठी मिळणार असल्याचं देखील माहिती सौरभ राव पालिका आयुक्त यांनी दिलेली आहे। त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या ठिकाणी येऊन त्यांनी जातीने लक्ष घातलेलं आहे आणि याच ठिकाणी जे व्यापारी आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना नुकसानसोबत त्यांचे गाळे जे आहेत ते येणाऱ्या काळात पुन्हा स्थितीमध्ये त्यांना व्यापार करण्यासाठी मिळणार आहे। कॅमेरामन अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।